आज आपण चतुर कुंभार यांची गोष्ट पाहणार आहोत. एका शहरात एक गरीब कुंभार राहत होता. दिवसभरात तो जी काही थोडीफार कमाई करीत असे, ते पैसे तो आपल्या परिवारात खर्च करीत असे. मात्र खूप काबाड कष्ट करूनही तो थोडेसे पैसे शिल्लक ठेवू शकला नव्हता. तसा तो हौशी आनंदी होता. काम करतानाही तो आपल्या तंद्रीत गाणे गात काम करीत असे. परिस्थितीने जरी तो गरीब असला तरी समाधानी वृत्तीने तो आनंदी जीवन जगत होता. त्या शहराचा बादशाह मात्र अत्यंत चतुर पण लहरी होता. एके दिवशी बादशहाने ठरवले की आपल्या नगरातील लोक कसे राहतात ते पाहावे. मनात येण्याचा अवकाश रात्री वेषांतर करून बादशाह नगरात फेरफटका मारायला निघाला. कुणाच्या खिडकीतून घरातून डोकावून पाहू लागला, तर कुणाच्या दरवाजाला कान लावून चोरून बोलणे ऐकू लागला. पण कुठेच त्याला खास काय असे काही आढळून आले नाही. कुणी आपल्या व्यवहारातील नफा मोजत होतं, तर कुणी आज इतका तोटा का आला म्हणून कुढत बसला होता. कुणी बायकांशी भांडत होता, तर कुणी मुलाबाळांना बदडत होता. अखेर कंटाळून बादशहा कुंभाराच्या घराजवळ आला. तेथील दृश्य पाहून मात्र त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या कुटुंबातील प्रत्येकजण प्रसन्न होता. हास्य विनोद थट्टा मस्करी करण्यात सर्वजण मग्न होते. कुंभार गाणे म्हणत सर्वांना हसवीत होता. ते आनंदी दृश्य पाहून बादशाह थक्क झाला. त्या समाधानी कुटुंबाबद्दल त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले व कसेही करून त्यांच्या आनंदी जीवनाचे रहस्य जाणून घेण्याचे त्याने ठरवले. बादशहाने दरवाजाजवळ येऊन टकटक केले, तर तो आवाज ऐकून दार उघडण्यात आले. कुणी अनाहूत पाहुणा आला आहे असे समजून कुंभाराने त्याला आत बसण्याची विनंती केली. गप्पांच्या ओघात बादशहाने घरात नजर फिरवली, परंतु त्याला विशेष असे काही आढळून आले नाही. टेबलावर जेवणही साधेच होते, परंतु जणू काही एखादी मेजवानी चालली आहे अशा थाटामाटात सर्वजण होते. हास्य विनोद सुरू होते. बादशहाला ते दृश्य चकित करणारे वाटले, कारण त्याने आपल्या शहरात इतके सुखासमाधानाने जीवन जगताना कुणालाच पाहिले नव्हते. म्हणून त्याला त्या आनंदी कुटुंबाकडे पाहून वारंवार आश्चर्य वाटत होते. बादशहाने विचारले, माफ करा, मला हे सांगा, आपण कोण आहात? कोणता व्यवसाय करता? आज काही सणबिन नाही, तरीही आपण आनंदोत्सव साजरा करीत आहात. कुंभार विनयाने म्हणाला, तसं काही नाही, हे आमचं नेहमीचंच आहे. मी कुणी तालेवार नाही की मी कुणी मोठा माणूस नाही. मी एक साधा कुंभार आहे. दिवसभर गाडगी मडकी तयार करून बाजारात विकतो. माझे एक छोटेसे दुकान आहे. जी काही थोडीफार कमाई होईल ती कुटुंबासाठी खर्च करतो. दिवसभर काबाड कष्टात फुरसत मिळत नाही, म्हणून रात्रीच्या वेळी निवांतपणे सगळ्यांबरोबर गप्पा गोष्टी करून जेवण घेतो व आराम करतो. आम्हाला तर प्रत्येक दिवस सणासारखाच असतो. त्याचे निर्भीड उत्तर ऐकून बादशहाला त्याची गंमत करावीशी वाटली. म्हणून बादशाह त्याला म्हणाला, कल्पना करा, काही कारणाने कुणी तुमचे दुकान बंद करून टाकले तर? कुंभार म्हणाला, नका नका, असं बोलू नका. माझ्या शत्रूचेही दुकान कधी बंद होऊ नये, नाहीतर आम्ही गोरगरीब मोलमजुरी करणारे साऱ्यांना उपाशी मारावे लागेल. त्याचे ते बोलणे ऐकून बादशहाने त्या कुंभाराची परीक्षा घेण्याचे ठरवले.